नमस्कार मंडळी. आज दुपारच्या जेवणामध्ये मुगाची उसळ केली. रात्री साधे मूग भिजत घातलेले होते. सकाळी इन्स्टंट पॉटमध्ये हे मूग शिजवून घेतले. अगदी 10च मिनिटात मूग छान शिजवून तयार झाले. इकडे अमेरिकेमध्ये जर तुमच्या प्रेशर कुकरचा वाल्व गेलेला असेल तर तो सहजासहजी इकडे मिळत नाही. माझ्याकडे पण 2 छोटे प्रेशर कुकर आहेत, पण त्यांचे वॉल्व गेलेले आहेत आणि मी इकडे इंडियन स्टोअरमध्ये खूप शोधले, पण मला ते मिळालेले नाहीत. अशावेळी हा जो इन्स्टंट पॉट आहे तो मला खरंच खूप उपयोगी पडतो आहे. ह्याच्यामध्ये मी रोजचा वरण-भातसुद्धा लावते आणि मला जे काही शिजवायचं असेल ते मी इथे शिजवून घेते. आज मुगाची उसळ करताना याच्यामध्ये ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर याचं वाटण केलं. कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घालून कढीपत्ता घातला. त्यानंतर मिक्सरमधनं केलेलं हे वाटण घातलं. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा मसाला, अर्धा चमचा धने पावडर घालून 2 मिनटं छान परतून घेतलं. त्यानंतर शिजवलेले हे मूग होते ते मूग घातले आणि जेवढं हवं आहे तेवढं आपल्याला ते पाणी घातलं. चवीनुसार वरून मीठ पेरलं आणि उकळू येऊ दिली. छान गरम गरम मुगाची उसळ तयार झाली. एकीकडे नाचणीचे कमी तेलातले धिरडे केले, लाल भोपळ्याची भाजी केली, आदल्या दिवशी हिरव्या मिरच्यांचा ठेचा केला होता तो होता आणि गरम गरम जेवायला वाढलं. जर तुम्हाला ही मुगाची उसळ आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. ओल्या खोबऱ्यामुळे या मुगाच्या उसळीला खूप छान चव येते आणि गरम गरम ही खायला खूप छान लागते. धन्यवाद.